मी पूर्णिमा लुनावत. मी एक इंटिरियर डिझायनर आहे आणि आर्किटेक्ट झालेली आहे. मी लोकमतला जॉईन केलं आणि मी तिथे हेड कोऑर्डिनेटर झाले आणि खूप इव्हेंट्स लोकमत सोबत करायला लागले. रोटरीमध्ये पण माझा सोशल वर्कचा प्रवाह खूप चांगला झाला. खूप मोठी मोठी कामं केली, म्हणजे गावात शाळा बांधणं किंवा एज्युकेशनला दत्तक घेणी शाळा. असे स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. डू गुड कर्मास, यू विल कम बॅक टू यू. लेट एव्हरी वुमन, दिस इज वुमन एम्पॉवरमेंट. वुमन फॉर वुमन, आय थिंक दॅट इट इज. येस. मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर जी व्यक्ती आहे तिला तुम्ही सगळेजण ओळखता, कारण त्या इतक्या फेवरेट आहेत. तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमात दिसतील, तुमच्या प्रत्येक निमंत्रणाला त्या नेहमी हजर असतात. अशा आपल्या पूर्णिमा लुनावत मॅम आज आपल्या बरोबर आहेत. खूप छान वाटतंय मॅम आज तुम्हाला इथे बघून. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं नीरा, की तू पण एक खूप छान पॉडकास्ट घेऊन लोकांपर्यंत सगळ्यांचे विचार पोहोचवतीये किंवा एक जर्नी एक इन्स्पिरेशन सगळ्यांसाठी आहे. तर आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. येस येस. अँड थँक्स, यू गिव्ह मी दिस अपॉर्च्युनिटी टू कम हिअर. थँक्यू मॅम. तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगाल? मी पूर्णिमा लुनावत. मी एक इंटिरियर डिझायनर आहे आणि आर्किटेक्ट झालेली आहे. मी खूप इंटिरियरची कामं केली, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल. माझं लग्न झालं आणि मी अंबेजोगाईला होते. 7 वर्ष मी राहिले. खूप मंत्र्यांची कामं केली, पण कुठंतरी वाटलं ते खेडेगाव आहे, पुण्यात राहिलेली, त्याच्यामुळे मला तिथं करमलं नाही. मग मी पुण्यात शिफ्ट झाले. पुण्यात शिफ्ट झाल्यावर मी माझ्या इंटिरियरची कामं चालू केली. त्याच्यासोबत माझ्या मुलांच्या स्कूलमध्ये मी पीटीएची प्रेसिडेंट झाले. असं करता करता मला लोकमतचं एक ऑफर आलं. मी लोकमतला जॉईन केलं तेव्हा लोकमतनी जस्ट सखीमन चालू केलं आणि मी तिथे हेड कोऑर्डिनेटर झाले आणि खूप इव्हेंट्स लोकमत सोबत करायला लागले. तर बायकांसोबत काम करायची अशी मला इच्छा निर्माण झाली. असं वाटलं मैत्रिणींसोबत राहून किती सुख भेटतं आणि खूप छान वाटतं आणि काही भीती नाही. म्हणजे नाही का, बायकांसोबत काही मज्जा करा, काही इव्हेंट्स करा, म्हणजे खूप छान वाटायचं, भारी वाटायचं. आणि लोकमत सखी मंच तेव्हा एकच प्लॅटफॉर्म होता सखींसाठी. आणि स्टेजवर मी बघत होते 65 वर्षाची बाई सुद्धा डान्स करते. म्हणजे प्रत्येक बाईला हा प्लॅटफॉर्म भेटत होता अँड शी वॉज एन्जॉईंग हर लाईफ. तर मला असं वाटलं मी लोकमतला जॉईन करून सखी म्हणजे खूप चांगली गोष्ट केली. आणि तिथून मला निर्माण झाली की मी बायकांसाठी काहीतरी करावं. बायकांकडे खूप प्लॅटफॉर्म आहे, आपण पुढं व्हावं, आपल्यात गट्स आहे तर, आणि अशा बायकांना प्लॅटफॉर्म द्यावा. त्याच्यानंतर मला लायन्स क्लबचं एका मैत्रिणीकडून जॉईन केलं. लायन्स क्लबमध्ये बघितलं देणारे खूप असतात, दानशूर खूप लोक आहेत, पण त्यांना कुठं द्यायचं ते माहिती नसतं. तर तिथून माझी एक दुसरी म्हणतात ना लाईफची सुरू झाली की मी ब्रिज व्हायला लागले. मी स्वतः काय करेल, मी 10,000 देऊ शकते, पण मी जर 10,000 घेतले तर मी 10 कोटी देऊ शकते. तर हे डोक्यात माझ्या विचार आला. माझं पहिल्यापासून असा स्वभाव आहे की मला स्वतःचा झेंडा फडकवायचा नसतो. मला असं वाटतं की समोरच्याला माझ्यामुळे दुःख नाही व्हावं, सुखच भेटावं. मी जितकं सुख देऊ शकते कुणाला तेवढा मी प्रयत्न करत असते. आणि ही संकल्पना खूप आवडली, कारण लायन्समध्ये एवढे दानशूर होते आणि मी त्यांना ब्रिज बनून खूप लोकांपर्यंत पोहोचले. पण ते नाव माझं व्हायचं कारण पूर्णिमा मॅडमनी आणलं. तर मला असं वाटायचं मी काही न करता सुद्धा मला किती श्रेय भेटते आणि किती आशीर्वाद भेटतात. मग असं करत करत मी रोटरीमध्ये जॉईन झाले. रोटरीमध्ये पण माझा सोशल वर्कचा प्रवाह खूप चांगला झाला. खूप मोठी मोठी कामं केली, म्हणजे गावात शाळा बांधणं किंवा एज्युकेशनला दत्तक घेणी शाळा. असे तसं वाटत होतं आपण खरंच जीवनात येऊन काहीतरी करतो. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. आणि दुसऱ्यासाठी जेव्हा जगतो तो आनंद आहे ना, तो आनंद कशालाच कम्पॅरिझन मध्ये नाहीये. तुम्हाला मी सांगते, मी असं माझा वाढदिवस असतो ना, तर इतके अनाथ आश्रम किंवा शाळेत मला बोलवतात की मॅम प्लीज तुम्ही बर्थडेसाठी या. माझ्या बर्थडेला मी 40हून अधिक केक दरवर्षी कट करते. आणि मला इतका अभिमान वाटतो की बाबा मी जन्मले, ह्याचा आनंद किती लोकांना झाला. माझे आई वडील, माझे फॅमिली, ते तर आपण करतोच, पण माझी मुलं सुद्धा म्हणतात मम्मी आम्ही खूप प्राऊड आहे की तुझा बर्थडे इतके लोक सेलिब्रेट करतात. बरोबर. आणि जेव्हा मी अनाथ आश्रम मध्ये जाते ना, मुलं हा पूर्णिमा मॅडम आल्यात, आता आम्हाला काहीतरी गिफ्ट आहे, म्हणजे ती मुलं वाट बघतात आणि तो जो हास्य त्यांच्या चेहऱ्यावर भेटतो तो मला वाटतं तो सगळ्यात प्रेशियस आहे लाईफमध्ये. आता ज्याला कळतं
जे निस्वार्थ भावनेने सेवा करतात ना, बरोबर. आणि ज्यांना खरं हे इनर हॅपीनेस पाहिजे, बरोबर. तर आय थिंक दिस पीपल कॅन अंडरस्टँड. येस. मग ते करता करता आता मी इनर व्हीलची मेंबर झाले. इनर व्हील मध्ये पण हे असे प्लॅटफॉर्म आहेत, इंटरनॅशनली क्लब्स आहेत ज्यांच्याकडे खूप फंडिंग असतं, बर. इन करोड्स, बर. आणि त्यांना तो चांगल्या ठिकाणी युज करायचा असतो. हम्म. मला असं वाटतं मी इंटिरियरमुळे खूप फिरले. आय हॅव डन ऑल कॉर्पोरेट इव्हेंट्स ऑफ मित्सुबिशी, ग्रेंडिग, म्हणजे असे मोठ्या मोठ्या कंपनीचे मी इंटिरियर्स केलेत. मग त्यांच्यासोबत पण मी राहिले. तर मी बघितलं की खरंच आपल्याला जर आपल्याकडं प्लॅनिंग करायचं किंवा काहीतरी इव्हेंट चांगला ऑर्गनाईज करायचा किंवा कुणाला चांगली मदत कशी भेटेल, म्हणजे आपण कुठे कुठे पैसे देतो पण त्या एनजीओला ऑलरेडी फंडिंग असतं. बरोबर. मग आपण असं सर्च करायला पाहिजे की खरंच कुणाला गरज आहे, आणि तो टाय अप करून दिल्यावर जो देतो त्यालाही खुशी होती बरोबर. की माझा पैसा राईट ठिकाणी जातो, बरोबर आहे. आणि आपल्यालाही खुशी होती की आपण काही हे करत नाही. आणि खूप लोक कमिशन वगैरे घेतात, पण मी ओपनली सांगते की मी कुणाकडूनच ₹1 घेत नाही. तुम्ही आज जर मार्केटमध्ये कुणालाही विचारलं तर म्हणतील की पूर्णिमा डझंट टेक मनी, शी डज कम्प्लीट सोशल वर्क. मी आज ओपनली सांगू शकते बिकॉज आय कॅन प्रूव्ह इट. आणि मला खूप कारण आपण जर पैसे घेऊन केलं तर ते बिझनेस झाला लागत नाही. बट बरोबर. माय बिझनेस इज इंटिरियर. दिस इज माय हॉबी or my happiness that I want to do social work. बिझनेस आणि हे सगळं जे तुम्ही करताय ते सगळं एकत्र कसं काय करू शकता? हो, आता मी तुम्हाला खरं सांगते, ज्या लोकांना मी FB वर ओळखत पण नाही पण माझे पोस्ट बघतात तर मला खरं लिहितात, मॅम किस चक्की का आटा खाते हो आप, कि आप हर जगह दिखते हो और आप इतनी जगह कैसे पहुंच पाते हो. आप अगर, मी अभिमानाने सांगते की माझ्या दोन्ही मुलांना सुद्धा तुम्ही विचारा, फॅमिली लाईफ सुद्धा मी तेवढीच मेंटेन करते. मी घरातला स्वयंपाक, पोरांचं सगळं झाल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. बरोबर. जर आपण दुसऱ्यांसाठी काम करतो आणि आपल्याच पोरांना उपाशी ठेवलं तर मला वाटतं दॅट इज नॉट राईट. तर मी माझ्या घराचं पहिला बघते, घराचं कम्प्लीट करून 10 ते 7 माझ्याकडे वेळ असतो. बरोबर. कारण मुलं जॉब करतात, आता मोठे झालेत, हजबंड अब्रॉड असतात, तर माझ्याकडे खूप वेळ असतो. मग ह्याला त्याला फोन लावून गप्पा मारण्यापेक्षा ह्याला त्याला फोन लावून चांगली कामं करायची, चांगले कर्म करायचे. बरोबर. आणि करोना नंतर तर मला खरंच कळलं, माझे 4% गॅरंटी होती, मला ब्लॅक फंगस झालतं. तर डॉक्टर पण माझ्या घरच्यांना म्हटले की 4%च गॅरंटी आहे, मॅमचं आपण काही सांगू शकत नाही. मला डॉक्टर म्हटले तुला काय वाटतं, तर मी म्हटलं डॉक्टर मी एवढे छान कर्म केलेत ना, आणि अजून माझी खूप इच्छा आहे लोकांना मदत करायची, तर आय विल कम बॅक. आणि इट वॉज शॉकिंग दॅट रिअली आय केम बॅक. अँड टुडे एव्हरीबडी कॅन सी, अँड विथ दॅट फोर्स, विथ दॅट म्हणतात ना तेवढ्याच स्ट्रेंथनी मी काम करते. बरोबर. दिस इज ब्लेसिंग. सो आय बिलीव्ह इन कर्मा. डू गुड कर्मास, इट विल कम बॅक टू यू. मस्त मस्त. नाही, तुमचं इतकी मोठी कारकीर्द आहे. आता जस्ट आपण म्हणजे खूप कमी वेळ झाला आपल्या दोघींना भेटून, आणि तेवढ्यातच मी इतकी पाहतेय तुम्हाला, तुम्ही सगळ्यांना जाता, सगळ्यांना मदत करता, प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकदम हॅपीली सगळ्यांशी ओळखी करून देता. तर एवढं सगळं म्हणजे या क्षेत्राशी रिलेटेड असताना तुम्ही स्वतःचा ग्रुप का नाही काढलात? कसं असतं, प्रत्येकाचा आपण एक ग्रुप घातला तर आपण तिथे लिमिटेशन मध्ये येतो. आपण काय करतो, दुसऱ्याची बराबरी, जेलसी फिलिंग हे चालू होतं. पण माझ्या मनात पहिल्यापासून होतं की मला दुसऱ्यांना सपोर्ट करायचंय. जसं मी तुम्हाला म्हटलं, मला माझं नाव नाही करायचंय, मागं राहून पण तुमचं नाव होतं. दिस आय हॅव प्रूव्ड. पीपल हॅव सीन दॅट. आय हॅव हेल्प सो मेनी पीपल, सो मेनी ग्रुप्स आय हॅव फॉर्म्ड, आणि मी त्यांना सपोर्ट केले फ्रॉम फर्स्ट डे. आज ते एवढे मोठे मोठे झाले आहेत. मला खूप प्राऊड फील होतं की जेव्हा ते लोकांना म्हणतात नाही पूर्णिमा मॅम मुळे आम्ही आहे, तर पूर्णिमा मॅम इज ऑलवेज देअर टू हेल्प. एवढे छान दिग्गज लोक आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, पण ते पण म्हणणार की नाही पूर्णिमा तुझा स्वभावच खूप छान आहे, तू एनी टाइम, मी रात्री पण कुणाचा फोन आला तर मी लगेच हेल्प करल. आणि एक गोष्ट सांगते, अशा स्वभावामुळं माझा जो PR झाला आहे की आय एम प्राऊड ऑफ इट, की प्रत्येक जण मला ओळखतं. मी ओळखत नसते पण ते लोक म्हणतात पूर्णिमा लुणावत ना मॅम तुम्ही खूप छान काम करता. तर मला एक खूप छान वाटतं, म्हणजे आपण आपलंच एक ग्रुपमध्ये लिमिटेशन राहण्यापेक्षा आय एम स्प्रेडिंग आउट द हॅपीनेस. लेट एव्हरी वुमन, दिस इज वुमन एम्पॉवरमेंट, वुमन फॉर वुमन. आय थिंक दॅट इट इज. येस येस येस. की मी स्वतःचाच विचार करून स्वतःचाच क्लब फॉर्म करू, त्यापेक्षा मी वुमन फॉर वुमन राहते, आणि मी 100% नाही पण 20% तर मी हेल्प करू शकते. बरोबर. सो आय कॅन बिकम अ मॉरल सपोर्ट फॉर दॅट पर्सन. येस येस येस, डेफिनेटली. मला एक गोष्ट सांगायची नाही, मी प्रत्येक म्हणजे फ्रेंडला एवढंच सांगते की तुम्ही आहे ना दुसऱ्यात वाईट बघू नका, कारण आपल्यात पण काहीतरी वाईट असतं गणिता. बरोबर. मीरा, आपण काय करायला पाहिजे, तुझ्यात काय चांगलं आहे ते मी घेऊन पुढे जर गेले तर आय विल रीच व्हेरी फास्ट. येस.
म्हणजे नाही त्या गोष्टींना निगेटिव्हिटीला बाजून सोडून पॉझिटिव्हला धरलं पाहिजे. बरोबर. मला असं वाटतं ह्याच्यामुळे माझ्या खूप मैत्रिणी झाल्या. हो. आता मी तुला म्हटलं नीरा तू हे काम खूप छान करते तर तुला अजून प्राऊड फील होतं. Yes. तू अजून चांगल्या ह्याच्याने कर. तेच मी जर म्हटलं नाही ग नीरा थोडं हे होतं ते होतं माणूस काय होतं नेगेटिव्हिटीने डाऊन होतो. त्याचं तुम्ही मॉरल सपोर्ट घालवतात. मला असं वाटतं प्रत्येकाला मॉरल सपोर्ट द्या पॉझिटिव्हिटी द्या. Yes. अरे आपल्यात पण काहीतरी कमी आहे हे लक्षात ठेवा आणि दुसऱ्याचे पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी घ्या आणि त्यांना कौतुक करून सांगा. मी तर प्रत्येकाचा इव्हेंट झाला ना तर फोन करते आणि प्रत्येकाला सांगते तुझा इव्हेंट खूप छान झाला. हो. काय झालं वाईट प्रत्येकाच्या होतं वर खाली पण आपण ते समजून घ्यायचं असतं. Yes. आणि तुम्ही जर बघितलं सगळे म्हणतात ही FB ला सगळं पोस्ट करते. का नाही करायचं. जर एखादी व्यक्ती एवढे कष्ट घेते त्या इव्हेंटसाठी ती आपल्याला बोलवते आणि आपण जर ते विटनेस केलंय तर से इट ओपनली व्हॉट इट इज. इट्स गुड. आणि तुमच्यामुळे ते खूप लोकांपर्यंत पर्यंत पण पोहोचतं. पोहोचतं. हो. तो एक खूप चांगला हे आहे त्याच्या मागचा. मला अजून पण म्हणजे आपल्या एका कॉमन फ्रेंडनी किंवा आमचे मेंटॉर आहेत त्यांनी मला ओळख करून दिली तुमची आणि त्यांनी सांगितलं की तू या मॅमशी बोल म्हणून. ते खूप छान काम करतात. पण त्याच्यानंतर जेव्हा खूप 7-8 वर्षांपूर्वी आपल्या दोघींचा एक फोटो मला सापडला तो पाहून मला इतका आनंद झाला होता की चला बाबा आपण तेव्हापासून एक म्हणजे शेजारी उभं होतो पण ओळखत नव्हतो. पण आता जसं तुम्ही काम करत आहात आणि जसं तुम्ही सपोर्ट करत आहात सगळ्यांना ते खूपच वाखण्यासारखं आहे. आणि नक्की अशा याच गोष्टींमध्ये तुम्ही पुढे जात राहा. तुमची ही आयडिओलॉजी अशीच लोकांनी पण अडॉप्ट करावी आणि त्याच्यातनं काहीतरी नवीन चांगलं घडावं असं मला वाटतं. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल आणि आमच्याबरोबर तुमचे विचार शेअर केल्याबद्दल. सगळ्यांनी तुमच्यासारखा विचार करावा असं मला वाटतं. आपण खूप पुढे जाणार आहोत आणि या विचारसरणी बरोबर जर सगळेजण आले तर अजून आपण खूप मोठ्या गोष्टी करू असं मला वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू नीरा फॉर इन्व्हायटिंग.